आता मला एक रोहित पवारांची कीव येते पहिली. आता मुळात रावणाला राम म्हणण्याचं काम ते करतात. नाव राम असलं म्हणजे कोण प्रभू श्रीराम होत नाही. नाव प्रभू श्रीराम आहे, पण काम मात्र आजपर्यंत शकुनी मामाचंच केलेलं आहे. पण मी या निमित्तानं मनापासून सांगेन, या कुठल्याही तपास यंत्रणेमध्ये आम्ही कधी हस्तक्षेप केला नाही. जे जे तपासात समोर आले त्याची चौकशी या निमित्तानं होते आणि ज्याची चौकशी होते त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ना. माझा आवाज नाही, माझा फोन झाला नाही, मी प्लॅन मध्ये नव्हतो, मी काय केलं नाही, हे रामराजेंनी बोलणं अपेक्षित आहे. रोहित पवार त्यांची वकिली का करतायत, कशासाठी करतायत? माझं त्यांना सांगणं आहे की आपण आपलं पाहावं, सत्तेचं मला शिकवू नका. आपण आम्ही जो संघर्ष केलाय तो सत्तेच्या विरोधात संघर्ष करून आम्ही उभं राहिलोय. आजपर्यंत आम्ही अशा अनेक तुम्ही केलेल्या षडयंत्रांना बळी पडून अनेक वेळा आम्ही दुःख सोसले, भोगले आणि त्या सगळ्या संकटाच्या मालिकेच्या छाताडावर उभा राहून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे संघर्ष आणि सत्तेचं शहाणपण आम्हाला शिकवू नका. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण चौकशीला सामोरं जावा, चौकशीमध्ये सत्य होईल. आणि माझं एवढंच सांगणं आहे की जे जे कॉल रेकॉर्ड, जे जे पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये आवाज माझा नाही एवढंच सांगा. त्यामुळं माझं एवढंच सांगणं रोहितजींना आहे, लवकरच आणखीन काय घडामोडी घडतील. आज उन्हात आहे ते उद्या मांडवाखाली येतील. त्यामुळं फार आपण सोजवळ गप्पा मारू नये आणि सत्य आहे नाही याच्या धमक्या आम्हाला देऊ नये.